आजच्या कथेचे घटनास्थळ आहे असा एक रस्ता जो शिमल्याहून डलहौसीकडे जातो. सापाप्रमाणे वळणे घेत आणि कधी सरळ सोट चढाव तर कधी खोल उतार. मित्रहो, हा रस्ता आजूबाजूच्या खोऱ्यांपेक्षा काहीसा उंचावर आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. जर आपण कधी या ठिकाणी प्रवास केला असेल तर आपल्याला माहीत असेल की हा परिसर किती घनदाट आहे. आणि मित्रो, ही जी कथा आहे ती त्यावेळेची आहे जेव्हा जंगले शाबूत होती. आजच्या काळात ही जंगले खूपच मर्यादित राहिलेली आहेत. तर ही कथा नाही, आहे एक जिवंत अनुभव. तुम्ही जेव्हा मचाणावर बसून खाली अंधारात वाकून पाहता त्यावेळे हृदयाचे ठोके वाढतात. अचानक एखाद्या झुडपात हालचाल जाणवते आणि आपल्याला वाटतं की तो आता समोर येणार आहे. मग एक गोळीचा आवाज जंगलात घुमतो. तो आवाज संपूर्ण जंगलात पसरतो आणि मग तो क्षण येतो जेव्हा आपली वाघाशी आमने-सामने दृष्टादृष्ट होते. मध्य प्रदेशच्या घनदाट जंगलामधील तो दिवस आजही माझ्या आठवणीत आहे. धुकं पसरलं होतं, हवेत गुलाबी थंडी होती आणि चोहोबाजूला एक विचित्र शांतता पसरली होती. अशी शांतता जी नेहमी कुठल्या तरी मोठ्या घटनेच्या आधी पसरते, म्हणजे वादळापूर्वीची शांतता. त्या दिवशी आम्ही 2 मचाण तयार केले होते. एका मचाणावर महाराजा फरीदकोट आपल्या सहाय्यक करतार सिंग बरोबर बसले होते आणि दुसऱ्या मचाणावर मी एकटा होतो. दोन्ही मचाणं जंगलाच्या मध्यभागात होती, जिथून आजूबाजूला काही जुनी झाडं होती ज्यांचे खोड जाड आणि फांद्या पसरलेल्या होत्या. खाली जमिनीवर कोरड्या पानांचा ढीग होता आणि मधोमध झुडपे इतकी घनदाट होती की कोणत्याही प्राण्याला लपून बसणे सहज शक्य होते. आम्ही पूर्ण तयारीनिशी बसलो होतो. माझ्या हातात रायफल होती आणि माझे डोळे खालच्या भागाकडे रोखले होते. शिकारीच्या या मचाणावर बसून करायच्या पद्धतीत धैर्य, सहनशीलता आणि संयम याची खरी गरज असते. कधी कधी तासनतास काही होत नाही आणि मग अचानक सर्व चित्र एकदम पालटते. हळूहळू वेळ सरत जाते. कधी जंगलात कोंबड्याचा आवाज, कधी कोणत्या तरी अनोळखी पक्षाचा आवाज ऐकू येतो. मग कधी झाडाच्या पानाची हलकी सळसळ कानावर पडते, पण कुठेही मोठी हालचाल दिसत नाही. आम्ही सर्वतोपरी किंचित सुद्धा आवाज होऊ नये याची काळजी घेत होतो. अचानक संपूर्ण वातावरण बदलले. एक क्षण आधी जी शांतता होती ती आता अस्वस्थतेत बदलली. मला जाणवले की आजूबाजूला कोणता तरी मोठा प्राणी आहे. ही ती संवेदना आहे जी फक्त जंगलात जास्त वेळ घालवणाऱ्यांना जाणवते. न पाहताही आपल्याला कळते की धोका जवळ आहे. महान शिकारी जिम कॉर्बेट याला सिक्स्थ सेन्स म्हणतात. मी हळूच मान वळवून महाराजा फरीदकोटच्या मचाणाकडे बघितलं. सर्व काही ठीक वाटत होतं. करतार सिंग सरळ ताठ मचाणाच्या थोडा कडेवरच बसला होता. महाराजा सावध होते, पण त्याच क्षणी माझे लक्ष ते ज्या झाडावर बसले होते त्या झाडाच्या खोडावर गेले. एक मोठा ताकदवान वाघ खालून झेप घेऊन थेट त्या झाडाच्या खोडावर चढायचा प्रयत्न करत होता. कोणालाही कळून न देता तो अचानक तिथे कुठून कसा प्रकट झाला गूढच होतं. त्याची हालचाल इतकी अचानक आणि इतकी जलद होती की जर कोणी क्षणभरही बेसावध राहिला असता तर परिणाम खूप भयंकर दूरगामी झाले असते. त्या वाघाचे शरीर पूर्णपणे ताणले होते. तो मागच्या पायावर उभा होता. त्याचे पंजे खोडात घुसले होते आणि तो थेट वर जाऊ पाहत होता. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. त्याचे लक्ष थेट मचाणावर बसलेल्या दोघांकडे होते. करतार सिंग सर्वात जास्त धोक्यात होता. तो मचाणाच्या अगदी काठाजवळ बसला होता. जर वाघाने फक्त आणखी थोडासा प्रयत्न केला असता तरी तो आपल्या पंजाने करतार सिंगला सहज खाली उडू शकला असता. एका फटक्यात तो त्याला खाली पाडू शकला असता. त्या क्षणी न ओरडून त्यांना सावध करायला वेळ होता, न कोणाला हाक मारण्यात. माझ्या पुढे आता एकच पर्याय होता.
त्वरित कृती, आणि तो मी अवलंबला. मी एक क्षणही न दवडता रायफल खांद्यावर ठेवली. निशाणं लावणे थोडे कठीण होते, कारण वाघ सारखा हालत होता. त्याचे अर्धे शरीर झाडाच्या खोडाच्या मागे होते, पण जर मी उशीर केला तर करता सिंगला धोका होता. मी माझे श्वास रोखले, डोळे थेट लक्ष्यावर स्थिर केले. एक डोळा बंद केला आणि ट्रिगर दाबला. रायफलच्या गोळीचा आवाज संपूर्ण जंगलाची शांतता चिरत गेला. त्याचबरोबर वाघाचे शरीर एका झटक्यात कोसळले. त्याची पकड झाडाच्या खोडावरून सुटली आणि तो खाली जमिनीवर आदळला. पण तो त्वरित मेला नव्हता. जमिनीवर पडताच तो गर्जना करत जोरजोराने तडफडू लागला. त्याचे शरीर माती, सुकलेली पानं, पालापाचोळ्या उडवत होते. जंगलाचा प्रत्येक कोपरा त्याच्या शेवटच्या संघर्षाच्या आवाजाने थरथरला. मी रायफल पुन्हा सज्ज केली. जंगलाचा नियम आहे की जोपर्यंत प्राणी पूर्णपणे शांत होत नाही तोपर्यंत तो मेला असे समजू नये. काही क्षण तो जोरजोराने तडफडत राहिला. मग हळूहळू त्याची ताकद कमी होऊ लागली. त्याची हालचाल मंदावली आणि शेवटी तो पूर्णपणे शांत झाला. जंगलात पुन्हा एकदा शांतता पसरली. मी एक खोल श्वास घेतला, पण डोळे अजूनही त्याच ठिकाणी स्थिर होते. तोपर्यंत महाराज फरीदकोटच्या मचाणावरही हालचाल झाली. करतार सिंगने स्वतःला सावरले. त्याला कळून चुकले होते की काहीतरी भयानक घडले आहे. त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. एका क्षणाचाही उशीर झाला असता किंवा माझा नेम थोडासाही चुकला असता तर आज काहीतरी आखरीत घडले असते. थोड्या वेळाने खाली उतरण्याची तयारी झाली. जेव्हा आम्ही जमिनीवर आलो आणि त्या वाघाजवळ गेलो तेव्हा त्याचे ते रूप अधिक भीषण भयान वाटत होते. त्याचे शरीर मजबूत होते, पंजे मोठे आणि तीक्ष्ण होते आणि सुळे असे की एकाच चाव्यात कोणाची हाडे त्याने मोडून टाकली असती. मी त्या झाडाकडे पाहिलं जिथून तो चढला होता. त्या झाडावर अजूनही त्याच्या नखाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्याच्या पंजाचे खोल ओरखडे झाडावर पडले होते. हा पुरावा होता की तो किती जलद आणि चपळाईने वर आला होता. महाराजा फरीदकोटने माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होते आणि कृतज्ञताही. करतार सिंग गप्प होता. तो अजूनही भानावर आला नव्हता. डोळ्यासमोर जे काही घडले त्याचा विचार करत होता. मृत्यू त्याच्यापासून काही इंचावर उभा होता. महाराज फरीदकोट आपल्या प्रदेशात परतले आणि एका मैफिलीत ज्यात महाराजा पटियालाही उपस्थित होते त्यांनी या घटनेचं सविस्तर वर्णन केलं. त्यांनी सांगितलं की त्या वाघाने कशी तसूभरही भीतीनं बाळगत्या मचाणावर हल्ला करायचा धाडसी डाव आखला होता. कसा करतार सिंग पूर्णपणे धोक्यात होता आणि कसा एका क्षणाचाही उशीर सर्व काही संपवू शकत होता. त्यांनी माझ्या अचूक नेमबाजीचेही खूप कौतुक केले. त्याचवेळी माझी ओळख महाराजा पटियालाशी झाली आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत एका मोहिमेवर येण्याचे निमंत्रण दिले. मग अनेक वर्षांनी सुमारे 1940चा काळ होता. दुसरे महायुद्ध पूर्ण चरणसीमेवर होते. चोहोबाजूला अस्वस्थता होती. ब्रिटिश सरकारने या परिस्थितीत युद्धनिधी गोळा करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत स्टेज शो मधून पैसा गोळा केला जात होता. या दरम्यान एक दिवस माझ्याकडे एक ठेकेदार आला. त्याच्या हातात एक खास पत्र होते आणि ते महाराजा पटियाला यांचे होते. पहिल्या क्षणी मला वाटले की कदाचित आता ते खरोखरच मला कुठल्या तरी शिकारीसाठी बोलवत असतील. पण जसजसे मी पत्र वाचत गेलो मला कळले की गोष्ट काहीतरी वेगळीच होती. त्यात लिहिले होते की शिमला, डलहौसी आणि डेहराडूनमध्ये युद्धनिधीसाठी शोज आयोजित केले जात आहेत. मला सांगितलं होतं की मी काही कलाकार, गायक आणि नृत्यांगनांची व्यवस्था करावी. त्यांनी विशेषतः एका नावावर जोर दिला होता, मनोरमा. पण पत्र इथेच संपत नव्हते. शेवटच्या ओळीमध्ये खरी गोष्ट लपलेली होती. त्यात लिहिले होते की मी स्वतःही नक्की सोबत यावे आणि येताना आपली रायफल आणायला विसरू नये. त्यात हे नमूद केले होते की कदाचित मध्ये कुठल्या तरी छोट्या मोठ्या शिकारीचा आनंद जरूर मिळेल. निमंत्रण मिळाल्यानंतर बरोबर 4 दिवसांनी आम्ही शिमल्यासाठी निघालो. शिमल्याला पोचल्यावर जेव्हा माझी महाराजा पटियालांची भेट झाली तेव्हा त्यांनी ख्याली खुशाली विचारल्यानंतर ते म्हणाले
की इथं 3 दिवस भरगच्च कार्यक्रम आहेत, पण खरी मजा त्यानंतर येणार आहे. डलहौसीमध्ये एक मोठा मुर्गा आला आहे. मोठा मुर्गा? मी आश्चर्याने विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मुर्गा म्हणजे वाघ, मुर्ग्याची शिकार म्हणजे वाघाची शिकार. ही गोष्ट माझ्या अकलनाच्या पलीकडची होती. त्यांनी हसून मान तिरकी केली, मग हळूच म्हणाले, मुर्गा म्हणजे वाघ, पण हा वाघ असा तसा नाहीये. महाराज पुढे म्हणाले, डलहौसी जवळ एक प्रदेश आहे हबशी हिल. तिथे आजूबाजूला काही दिवसापासून एक वाघ वावरतो आहे. पण या वाघाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची शेपूट कापलेली आहे. आणि फक्त शेपूट हेच त्याचं वैशिष्ट्य नाही, त्याच्या सवयी विचित्र आहे. मी लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यांच्या प्रत्येक शब्दातून माझ्यासमोर एक चित्र निर्माण होत होतं. ते म्हणाले की पूर्वी तो फक्त प्राण्यांवर हल्ला करायचा. गावकऱ्यांचे बैल, शेळ्या जे हाती लागेल ते उचलून न्यायचा. लोकांना म्हटले की हा सर्वसामान्य वाघ आहे. पण हळूहळू त्याची हिंमत इतकी वाढत गेली की आता तो गावाजवळ येऊ लागला आहे. आणि नंतर असं ऐकण्यात आलंय की तो आता माणसांवरही नजर ठेवू लागला आहे. त्यांच्या आवाजात आता थोडा गंभीरपणा डोकावत होता. मग त्यांनी एक हादरून टाकणारा प्रसंग सांगितला जो अतिशय महत्वाचा होता. ते म्हणाले, त्यांचा मित्र इंद्रजित सिंग याचा मुलगा पठाणकोटहून डलहौसीला जात होता. त्याच्यासोबत ड्रायव्हर होता. एके ठिकाणी काही कारणास्तव त्यांनी रस्त्यात गाडी थांबवली. मुलगा खाली उतरून लघुशंकेसाठी आडोशाला गेला. आता मी ध्यान देऊन ती गोष्ट ऐकत होतो. माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य तरळत होते. महाराज पुढे सांगू लागले, अचानक त्या मुलाला एका बाजूने हलकी गुरगुर ऐकू आली. पहिल्यांदा त्या मुलाने लक्ष दिलं नाही, पण जेव्हा आवाज तीव्र झाला तेव्हा त्याने वळून पाहिले आणि त्याने जे पाहिले त्याने तो अंतर्बाह्य हादरला. महाराज थोड्या वेळासाठी थांबले, जणू तेही तो क्षण अनुभवत होते. तर त्या मुलाने पाहिले, एका मोठ्या खडकावर तो शेपूट कापलेला वाघ उभा होता. ते त्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता. त्याचे डोळे भुकेलेले होते. पुढच्या कल्पनेने मी अभावितपणे माझे मूठ आवळले. मुलगा जोराने ओरडला आणि मागे फिरून पळू लागला. वाघाने एक सेकंदही वेळ वाया न घालवता खडकावरून खाली झेप घेतली आणि ते मुलाच्या मागे धावू लागला. आता दृश्य अधिक भीषण झाले होते. मुलगा ओरडत जीवाच्या आकांताने पळत होता आणि शेपूट कापलेला वाघ त्याच्या मागे. गाडीत बसलेल्या ड्रायव्हरने दुरून सर्व पाहिले. त्याच्यात तोंडचे पाणीच पळाले. पण प्रसंगावधान राखून त्याने त्वरित गाडीचा दरवाजा उघडला आणि मुलाला त्वरा करण्यास सांगितले. धडपडत कसा बसा तो मुलगा गाडीपर्यंत पोहोचला. गाडी शिरला. ड्रायव्हरने त्वरित दरवाजा बंद केला, काचा चढवल्या आणि इंजिन सुरू केले. पण त्या वाघाची हिंमत पहा. झेप घेऊन तो थेट गाडीच्या टपावर चढला. टपावर आपले पंजे मारत होता, ओरखडत होता आणि भयंकर गर्जना करीत होता. त्याचे भक्ष्य त्याच्या हातून निसटले. ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. तो पिसळला होता रागाने आणि कदाचित भुकेने. त्याचं स्वतःवरचं नियंत्रण गेलं होतं. तो आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. प्रचंड घाबरलेला मुलगा आतून सुद्धा जोर जोराने ओरडत होता. ड्रायव्हरने पूर्ण वेगाने गाडी पुढे काढली. ड्रायव्हर हुशार होता. त्याला माहिती आहे की टपावर वाघ होता. एका वळणावर त्याने गाडी इतक्या जोराने वळवली की वाघाची पकड सुटली आणि तो छतावरून खाली फेकला गेला. मी श्वास रोखून बसलो होतो. महाराजांनी थेट माझ्याकडे पाहिले. त्यांची नजर मला काहीतरी विचारत होती. मला उत्तर देण्याची गरजच भासली नाही. मी फक्त एक सुटकेचा निश्वास सोडला. दोघांनाही स्पष्ट माहिती होतं की परिणाम काय झाला असता ते. मग महाराजा मागे सरकून खुर्चीवर बसले आणि म्हणाले, इंद्रजित सिंगने त्वरित मला फोन केला. तो म्हणाला की तो वाघ धोकेदायक होण्या अगोदर त्याचा बंदोबस्त करायला हवा. अशी संधी वारंवार मिळत नाही. महाराजांनी माझ्याकडे बघून एक हलकं स्मित हास्य केलं. अशा शिकारीला तुला सोबत घेऊन जाणं हिताच आहे. मी तुझी महाराज फरीदकोट यांनी सांगितलेली गोष्ट ऐकली. तू अडचणीच्या वेळी घाबरत नाहीस. माझी तारीफ ऐकून मी खुश झालो. माझ्यात एक वेगळा उत्साह संचारला. ती संधी होती ज्याची मी वाट पाहत होतो. अशा धाडकी वाघाची शिकार ज्यात प्रत्येक क्षण समोर मृत्यू असतो, जिथे प्रत्येक क्षण निर्वाणीचा शेवटचा असू शकतो. महाराजांच्या तोंडून शेपूट कापलेल्या वाघाची कथा ऐकल्यानंतर
मी उल्हासित झालो होतो. माझ्यासाठी आता शिमलामधील ते कार्यक्रमाचे 3 दिवस कधी संपतायत याची वाट पाहणे सुद्धा अवघड झाले होते. उलट पक्षी महाराजांची अवस्था पूर्णपणे वेगळी होती. त्यांच्यासाठी सर्व मजेत चालले होते. दिवस नाच गाण्याचे नियोजन, रात्री मैफिली, दारूच्या पार्ट्या, थिएटरमध्ये शोची तयारी पूर्ण झाली होती. संध्याकाळी रोषणाईने जगमगणारा हॉल, लोकांची गर्दी आणि स्टेजवर सुरू होणारे नृत्य गायन. चोहोबाजूला एखाद्या सणासारखे वातावरण होते. लोक टाळ्या वाजवत होते, हसत होते, पैसे उधळत होते आणि त्या वातावरणात हरवले जात होते. मीही त्या मैफिलीत उपस्थित होतो, पण फक्त शरीराने. माझे मन तिथे लागतच नव्हते. मला फक्त तो शेपूट कापलेला वाघ डोळ्यासमोर दिसत होता.